श्रीमंत होण्याची बेबी स्टेप नंबर 12. युअर फ्युचर इज डिसाइडेड बाय युअर 5 क्लोजेस्ट फ्रेंड्स. कुणाल, तुम्हाला काय वाटतं? हाऊ डज दिस इम्पॅक्ट? नो, आय फुल्ली ॲग्री. येस. कारण का मी माझं फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा चालू केलं तेव्हा माझे जे फ्रेंड्स होते त्यांचं बघून, त्यांचं ऐकून, त्यांच्याबरोबर डिस्कस करूनच केलं. ओके. येस. आणि मी पण तुम्हाला हेच सांगेन की आपले जे जवळचे लोक आहेत त्यांचा आपल्या लाईफवर इम्पॅक्ट खूप असतो. आपले मित्र बेवडे असतील तर आपण दारू पीत बसणार. आपले मित्र जर उन्हाळ असतील तर आपण उन्हाळक्या करत फिरणार. आणि आपले मित्र जर हुशार असतील, सेव्हिंग करत असतील, लाईफमध्ये सिरियस असतील, तर आपणही त्यांना कॉपी करतो. जसं सॅनिटी इज कॉन्टेजियस तसंच इनसॅनिटी इज ऑल्सो कॉन्टेजियस. विकृती ही पण कॉन्टेजियस आहे आणि अनेकदा ती लवकर कॉपी होते. सो जर तुम्ही ते आयुष्य जगत नसाल जे तुम्हाला ऍक्च्युली जगायची इच्छा आहे, तर तुमच्या आजूबाजूला बघा तुमचे मित्र कसे आहेत. बोगस आयटम जर तुमच्या आजूबाजूला फिरत असले तर तुमची लाईफ ओनली गॉड कॅन सेव्ह यू. चेक करा तुमचे 5 जवळचे मित्र, 10 जवळचे मित्र, त्यांची मानसिकता काय आहे, अँड यू विल सी युअर सेल्फ इन ईच वन ऑफ देम. सो इफ यू वॉन्ट टू improve your life, if you want to live a financially abundant life, start looking for a financial abundant friends. तरच तुमची ग्रोथ होईल. तुम्ही जर नोकरीमध्ये असाल तर नोकरीत ग्रोथ साधणारे लोक शोधा. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर बिझनेसमध्ये ग्रोथ साधणारे लोक शोधा. मी अशा अनेक नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्समध्ये काम करतो जिथे मला असे लोक ग्रोथसाठी परावृत्त करतात, मला ढकलतात पुढे की तू पुढे जा आणि आम्हाला पण पुढे घेऊन जा. अशीच कंपनी शोधा जेणेकरून तुमचाही उद्धार होईल आणि त्यांचाही उद्धार होईल. सो दिस इज बेबी स्टेप नंबर 12. युअर कंपनी डिसाइड्स युअर फायनान्शियल फ्युचर. दिस इज समीर माचवे अँड कुणाल राजे calling off from Sydney. Bye bye.